सोबतीला, तू बुडताना मी धावलो मदतीला नव्हे सोबतीला, नाही तर मला तरी कुठं येते पोहायला शिवबांचं राज्य मावळ्याच्या मदतीनं नव्हे तर मावळ्याच्या सोबतीनं उभं राहिलेलं होतं. कारण मदतीमध्ये स्वार्थ असतो आणि सोबतीमध्ये निस्वार्थ असतो. आणि म्हणून मी एक वाक्य या ठिकाणी सांगेन, स्वराज्य घडवणारे छत्रपती शिवराय मोठे नाहीत तर छत्रपती शिवरायांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ त्यापेक्षा मोठ्या आहेत. आपल्याला नेहमी वाटतं की छत्रपती शिवराय जन्माला यायला पाहिजे, परंतु त्यांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ जन्माला यायला पाहिजे असं आपल्याला का वाटत नाही? तुमच्याकडे किती पैसा आहे, तुमच्याकडे किती बंगले आहेत ही तुमची संपत्ती नाही, तर तुमच्या पोटी जन्माला आलेली जी संतती आहे ती तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना आपली संतती मानलं आणि जिजाऊंची संतती ही महाराष्ट्राची संपत्ती झाली आणि या महाराष्ट्राच्या संपत्तीमुळे आपली संतती सुरक्षित राहू शकली. आणि म्हणून खऱ्या अर्थानं जर शिवबाला पाहावं तर वरच्या तलवारीवर पाहावं, शिवबाला पाहावं तर उचलत्या घोड्यावर पाहावं, अरे शिवबाला पाहावं तर त्यांच्या नजरेतली धमक पाहून एखादा पापिष्ट सुद्धा जाऊन राख होईल एवढा दरारा माझ्या राजांचा होता. आणि म्हणून मुलांवर सुसंस्कार करण्याकरता या शिवचरित्राचा अभ्यास आपल्याला करावा लागेल आणि तो अभ्यास आपण करू एवढी माफक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांब.